बघा, मग याच्यावरून तुमच्या लक्षात आले असतील की ॲटम ही नेमकी किती सूक्ष्म आहेत. ॲटम्स आर व्हेरी टायनी, म्हणजे खूपच सूक्ष्म असतात. पण त्यांना आपण आता मॉडर्न इन्स्ट्रुमेंट जे आलेले आहेत मार्केटला किंवा जे शोध लागले आहेत त्याच्याद्वारे आपण त्यांना बघण्याची क्षमता राखतो. मॉडर्न इन्स्ट्रुमेंट लाईक अ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फील्ड इन आयन मायक्रोस्कोप, scanning tunneling microscope, enlarge the image of an atom and look at image of an atom in figure 4.2 obtained a field microscope ion. हे पहा, ही फिगर 4.2 आहे. आता हे जे मॉडर्न मायक्रोस्कोप आहे त्या मॉडर्न मायक्रोस्कोपच्या साहाय्याने आपण काय केलं की ह्या इमेज पाहणं आपल्याला शक्य झाले. हे इरिडियम एलिमेंट आहे, आत्ताच पाहिलं. आणि याच्यासाठी कोणता मायक्रोस्कोप वापरलाय? फील्ड आयन मायक्रोस्कोप हा मायक्रोस्कोप वापरलाय. जसं तुमच्या आमच्या प्रयोगशाळेमध्ये सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, त्याच्यानंतर फील्ड आयन मायक्रोस्कोप आणि स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप, हे असे आधुनिक इन्स्ट्रुमेंट आहेत की याच्या साहाय्यानं आपण काय करतो? इमेज एनलार्ज करतो, म्हणजे कितीतरी पटीनं मोठी बघू शकतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला ॲटमला बघणं हे शक्य झालेलं आहे. ॲटॉमिक साईज इज डिपेंड ऑन अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट इन द ॲटम. निश्चितच. आता बघा, इथं तुमच्या लक्षात येईल की ॲटॉमिक साईज, जसं आपण आता पाहिलं की ॲटॉमिक साईजसाठी आपल्याला काय करावं लागतं की न्यूक्लियस पासून त्याच्या शेवटच्या ऑर्बिटपर्यंत जे आहे ते आपल्याला काय करावं लागतं? अंतर हे मोजावं लागतं. पण ही ॲटॉमिक साईज जी असते ही कशावर डिपेंड असते? ही डिपेंड असते नंबर ऑफ इलेक्ट्रॉनवर. आता तुम्ही हायड्रोजनचं पाहिलं, हायड्रोजनची ॲटॉमिक साईज किती आहे? 10⁻10 ही काय झाली? त्याची ॲटॉमिक साईज झाली. आता याच्यामध्ये हायड्रोजनमध्ये ॲटम किती आहे? हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. सॉरी, हायड्रोजन ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? तर एकच इलेक्ट्रॉन आहे. पण जसं तुम्ही वस्तुमान जर पाहिलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की लिथियममध्ये 7 आहेत, बेरिलियममध्ये 9 आहेत, बोरॉनमध्ये 11 आहेत, कार्बनमध्ये 12 आहेत. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की जर हे जर इलेक्ट्रॉन वाढत गेले तर ॲटॉमिक साईज सुद्धा काय होते? त्याची वाढत जाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ॲटॉमिक साईज इज डिपेंड ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ ऑर्बिट इन द ॲटम. द ग्रेटर नंबर ऑफ ऑर्बिट द लार्ज इन साईज. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, जर त्याचे ऑर्बिट्स हे जास्त असतील, आता ऑर्बिट्स तुम्हाला माहिती आहे, ऑर्बिट्स कोणते? जनरली आपण आठवीला पाहिलं, के, एल, एम, एन. म्हणजे आपण काय की 2, 2, 1, त्याच्यानंतर पहिल्या कक्षेमध्ये किती? 2, दुसऱ्या कक्षेमध्ये किती? 8, तिसऱ्या कक्षेमध्ये किती? 18. असं आपण टप्प्याटप्प्याने पाहिलं. 2n² आपण जो फॉर्म्युला वापरला तर आपल्याला त्याची काय होते की त्याची ऑर्बिटची साईज पण मिळते. ऑर्बिटची साईज म्हणजे त्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन सेट होऊ शकतात. आता मग हायड्रोजनला एकच ऑर्बिट आहे, त्याचबरोबर कार्बनला जे आहे हे 3 ऑर्बिट तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे 3 ऑर्बिट म्हणजे कसं? समजा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 12, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 2. ही झाली पहिली ऑर्बिट, दुसरी ऑर्बिट आणि तिसरी ऑर्बिट. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो? फॉर एक्झाम्पल, फॉर अन ॲटम के इज बिगर दॅन ॲटम ऑफ Na. म्हणजे के म्हणजे पोटॅशियम आणि Na म्हणजे कोण? सोडियम. मग इथं आता सोडियमचं जर तुम्ही, आता आपण खाली टेबल पाहणार आहोत. बघा, इथं तुम्हाला टेबल दिसतोय, हा टेबल. या टेबलमध्ये आपण बघा इथं काय दिले त्यांनी? सोडियम किती आहे? हे ॲटॉमिक मास आहे, आपल्याला ॲटॉमिक साईज बघायचं आहे. म्हणजे पोटॅशियमची जी ॲटॉमिक साईज आहे ती बिगर आहे कोणापेक्षा? सोडियमपेक्षा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पोटॅशियममध्ये जे ऑर्बिट आहेत ते जास्त आहेत कोणापेक्षा? सोडियमपेक्षा. इफ 2 ॲटम हॅव अ सेम आउटरमोस्ट, बघा पहिले आपण पुसून घेऊ. इफ 2 ॲटम हॅव अ सेम आउटरमोस्ट ऑर्बिट, देन ॲटम having a large number of electron in the outermost orbit is smaller than one having a fewer electron. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जर 2 अणूच्या ज्या शेवटच्या कक्षा जर त्याच असतील, म्हणजे 2 अणूंच्या बाह्यतम कक्षा तीच असेल, तर त्या अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असतील तर त्याचा आकार ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत म्हणजे कमी इलेक्ट्रॉन आहेत अशा तुलनेत त्याचा कसा असतो? लहान असतो. उदाहरणार्थ सोडियमच्या अणूपेक्षा Mgचा अणू कसा आहे? लहान आहे. आता
म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल आता इथं बघा की सोडियम त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि मॅग्नेशियमचा जो आहे तो आहे 12. तो किती आहे? 12. आता तुम्ही जर इथं पाहिलं 2 8 1, पहिल्या कक्षेत 2, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. आता इथं ऑर्बिट किती? 3. ऑर्बिट किती? 3. आणि इथं सुद्धा किती? 2 8 2. इथं पण ऑर्बिट किती? 3. मग इथं ह्या उदाहरणात त्यांनी तेच सांगितले, इफ 2 ॲटम हॅव सेम आउटर मोस्ट ऑर्बिट. आता इथं पण आउटर मोस्ट ऑर्बिट 3च आहे आणि इथं पण आउटर मोस्ट ऑर्बिट किती आहे? 3च आहे. देन ॲटम हॅव्हिंग अ लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आता इथं पण लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कुठे येतं? इथं 1 आहेत आणि इथं किती? इथं 2 आहेत. द लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट ऑर्बिट इज स्मॉलर दॅन, म्हणजे मॅग्नेशियमची जी ॲटॉमिक साईज आहे ती कशी झाली? स्मॉलर दॅन हॅव्हिंग अ फ्युअर इलेक्ट्रॉन ऑफ सेम आउटर मोस्ट ऑर्बिट. म्हणजे इथं जर तुम्हाला प्रश्न विचारला की सोडियम आणि मॅग्नेशियम मध्ये जर ॲटॉमिक साईज ही कोणाची जास्त आहे, तर ही सोडियमची येते आणि कोणाची कमी येते? ही मॅग्नेशियमची. स्मॉलर दॅन कोणापेक्षा? वन हॅव्हिंग अ फ्यू इलेक्ट्रॉन. याच्या पाठीमागचं कारण काय की जर इथं इलेक्ट्रॉन जास्त असेल तर सेंटरकडे त्याचं अट्रॅक्शन कसं असतं? हे जास्त असतं. त्याच्यामुळे तो थोडासा अणू असा किंचित जास्त ओढलेला असतो मध्ये, म्हणून त्याची ॲटॉमिक साईज कशी असते? ही कमी असते. इट मीन्स दॅट इट इज अट्रॅक्शन टुवर्ड्स द सेंटर. वाय इट इज हिअर हॅव्हिंग अ मोर नेगेटिव्ह चार्ज, more negative charge, and present in the nucleus more positive charge, that's having a more attraction rather than the sodium and magnesium. So example is very easy here. So I think so you will be better understand about this concept of the atomic size. So point is here that for example atom of a magnesium is a smaller than atom of a sodium. It means having here that the sodium atom is large than magnesium atom on the basis of their the atomic size. Now see the most important point, it will be all calculated on the atomic number as you seen here. So the next point is mass of an atom. What is the mass of an atom? The mass of an atom is concentrated in the nucleus. It's due to the proton and neutron. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही अणूचं जे वस्तुमान असतं ते त्याच्या केंद्रकात असतं आणि ते असण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये असलेला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं मास ते केंद्रकात असतं. द टोटल नंबर म्हणजे इथं आपल्याला त्याला काउंट करायचं आहे, ऑफ अ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द ॲटॉमिक न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक मास नंबर. हे आपल्याला माहिती आहे. आपण जर ॲटॉमिक मास नंबर जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं की त्याच्या प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या मोजावी लागते आणि ती जर त्या ॲटमची आपण ती प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या मोजली तर आपल्याला तिथं ॲटॉमिक मास नंबर मिळतो. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर टुगेदरली कॉल्ड ॲज अ न्यूक्लियॉन्स. बघा, केंद्रकाला न्यूक्लियस म्हणतात आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जर एकत्रित असतील तर त्याला आपण न्यूक्लियॉन्स असं म्हणतो. लक्षात घ्या. नाव बरं, ॲटॉमिक नंबरची काय व्याख्या सांगता येईल तुम्हाला? ॲटॉमिक नंबर म्हणजे इट इज अ नंबर ऑफ अ इलेक्ट्रॉन ऑर नंबर ऑफ अ प्रोटॉन. ऑर शब्द वापरलाय. जर तुम्हाला एखाद्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर काढत असेल तर तुम्ही प्रोटॉनची संख्या मोजा किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनची संख्या मोजा, तुम्हाला ॲटॉमिक नंबर त्या ॲटमचा मिळून जाईल. पण ॲटॉमिक माससाठी मात्र तुम्हाला काय करावं लागतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे न्यूक्लियसमध्ये असतात त्याची संख्या तुम्हाला मोजावी लागते. अँड ॲटम इज अ व्हेरी टायनी, हे तर आपल्याला माहितीच आहे. देन हाऊ इट विल बी डिटरमाइन इट्स मास. मग इतके सूक्ष्म असताना देखील आपण त्यांचं वस्तुमान मोजण्यासाठी कसं काय यश मिळवलं? बघा, सायंटिस्ट टू म्हणजे हा प्रश्न त्यांना पण होता. नाव सायंटिस्ट हॅव फेस्ड दिस क्वेश्चन. त्यांना सुद्धा इट वॉज अँड नॉट पॉसिबल फॉर द सायंटिस्ट ऑफ अ 19th century टू मेजर द ॲटॉमिक मास ॲक्युरेटली. हे त्यावेळेसच्या शास्त्रज्ञांना एखाद्या ॲटमचं जे अणुवस्तुमान होतं ज्याला आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणतो ते मोजणं तितकंसं शक्य नव्हतं. देअरफॉर द कन्सेप्ट ऑफ अ रिलेटिव्ह मास ऑफ अन ॲटम. मग सुरुवातीला त्यांनी काय केलं की ते शक्य नसल्यानं त्यांनी अणूचं जे सापेक्ष वस्तुमान ज्याला रिलेटिव्ह, आता रिलेटिव्ह हा शब्द आपण लॉ ऑफ मोशनमध्ये पाहिला आहे की वाय द मोशन इज द रिलेटिव्ह,
च्या संदर्भाने, म्हणजे एखाद्याच्या संदर्भाने. आता तिथे रिपीट करत नाही, पण एक 2 मिनिटं शब्द सांगतो की एखादी वस्तू पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जाते. म्हणजे मी काय करतो की समजा मी एका पोलपाशी उभा आहे आणि तिथून मी पुढे पुढे सरकतोय, तर मी पुढे सरकतोय हे तुम्ही कशावरून चेक करतायत? त्या पोल, भिंत किंवा तिथे एखादा जो पॉईंट असतो. म्हणजे मी मोशनमध्ये आहे हे तुम्ही रिलेट कशासोबत केलं? एखाद्या वस्तूसोबत, रिलेटिव्ह, त्या संदर्भाने तुम्ही मोजलं. आता इथं 19व्या शतकामध्ये हे तर पॉसिबल नव्हतं. मग त्यांनी काय केलं की रिलेटिव्ह मास, सापेक्ष, कशाच तरी तुलना करून, कशाच तरी संदर्भाने त्यांनी काय केलं की त्याची अणुवस्तुमाने आणण्याचा प्रयत्न केला. अँड ही थिअरी त्यांनी पुट फोर्थ केली म्हणजे ती उदयास आणली किंवा ती ठेवली. A reference atom was required to expressing the relative mass of an atom. म्हणजे याच्यासाठी त्यांनी काय केलं की सुरुवातीला त्यांनी एका संदर्भ अणूचा वापर केला. आता तुम्ही कधी बाजारामध्ये गेलेला असताल बघा, बाजारामध्ये गेल्याच्या नंतर समजा एखाद्या व्यक्तीकडे अर्धा किलोचं माप असेल आणि त्याला आपण जर 1-2 किलो समजा वस्तू मागितली, तर तो काय करतो, पहिल्या अर्धा किलोनं जे आपण फळं वगैरे घेतोय ते फळं तो काय करतो, मोजतो आणि ते फळ आणि ते माप इकडल्या बाजूच्या वजनात टाकून ते 1 किलो करतो. म्हणजे त्यानं सुरुवातीला काय केलं, त्या फळाचं वजन त्या मापासोबत रिलेट केलं आणि मग आपण मानतो की ते फळ आणि माप मिळून 1 किलो झालं. मग आपण ते संदर्भ घेतला. मग रेफरन्स ॲटम वॉज रिक्वायर्ड टू एक्सप्रेसिंग द रिलेटिव्ह मास ऑफ अ ॲटम. आपण सुरुवातीला एक संदर्भ अणूची तिथं संकल्पना मांडली किंवा एक संदर्भ अणू आपण घेतला. द हायड्रोजन ॲटम being a lightest was initially chosen as a reference atom. मग सुरुवातीला त्यांनी काय केलं की हायड्रोजनला त्यांनी संदर्भ अणू म्हणून त्यांनी काय केलं, पकडलं. आता मग संदर्भ अणू म्हणून घेतल्यामुळे काय झालं, रेफरन्स ॲटम वॉज हायड्रोजन लाइटेस्ट इनिशियली, तो खूप लाईट होता म्हणजे वजनानं खूप हलका होता म्हणून त्याला त्यांनी रेफरन्स. द रिलेटिव्ह मास ऑफ अ हायड्रोजन विच हॅज ओनली 1 प्रोटॉन इन इट्स न्यूक्लियस वॉज ॲक्सेप्टेड ॲज अ 1. त्याच्या So, therefore, the magnitude of a relative atomic masses of a various atom become equal to their atomic mass number. मग आता त्याच्यानंतर असं ठरलं की बाबा जे ॲटॉमिक मास आहे ते ॲटॉमिक मास कसं असेल, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या जी आहे त्याच्यावरून त्याचा ॲटॉमिक मास असेल. नाउ लेट अस हाऊ टू एक्सप्रेस द रिलेटिव्ह मासेस ऑफ अ नायट्रोजन ॲटम. आता इथे एक मोठे गंमतशीर उदाहरण पहा की समजा मला नायट्रोजनच्या ॲटमचं काय करायचं, ॲटॉमिक मास काढायचं आहे, हॅव्हिंग ॲक्सेप्टेड रिलेटिव्ह ॲटॉमिक ऑफ अ हायड्रोजन. म्हणजे आता मला ह्याची तुलना कोणाची करायची आहे, हायड्रोजनची. साधी सोपी. द मास ऑफ अ 1 नायट्रोजन ॲटम इज 14 टाइम्स दॅट ऑफ अ हायड्रोजन ॲटम. 14 पटीनं जास्त आहे कोणापेक्षा, हायड्रोजनपेक्षा. कोणाचा मास, नायट्रोजनच्या एका ॲटमचा मास. देअरफोर द रिलेटिव्ह मास ऑफ अ नायट्रोजन ॲटम इज 14. म्हणून नायट्रोजनचा ॲटमचं मास किती आलं, 14. आता इथं बघा, this is how the relative atomic masses of a various element were determined. On the scale of a relative atomic masses of a many element came out fractional. मग कधी कधी याच्यामध्ये काही मूलद्रव्याचे वस्तुमानांक जी आहे ती अपूर्णांक पण होती. On this scale, the relative atomic mass of a main element came out of fractional. So therefore, in this course time, some atoms were chosen as a reference atom. Finally, in 1961, आता हे काही या हायड्रोजनच्या संदर्भाने जर तुम्ही ॲटम काढले तर ते हायड्रोजनच्या संदर्भाने ॲटम जे होते ते काही अपूर्णांकात येऊ लागले. मग त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर अभ्यास करण्यात आला आणि पुन्हा फायनली 1961ला कार्बनला सिलेक्ट केलं. कार्बन ॲटम वॉज सिलेक्टेड ॲज अ रेफरन्स ॲटम आणि हायड्रोजनचं ऐवजी आता कार्बनला समजलं. का समजलं बघा, रिलेटिव्ह मास ऑफ अ कार्बन वॉज ॲक्सेप्टेड ॲज अ 12 आणि त्याच्या संदर्भाने मोजायला सुरुवात केली. द रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ अ 1 हायड्रोजन ॲटम इज कम्पेअर्ड टू कार्बन ॲटम बिकम्स 12. म्हणजे कार्बनचा अणुअंक किती आहे, 12. मग 12 गुणिले, आता समजा मी कार्बनला घेतलं, सिंपल गोष्ट आहे इथं. आता सुरुवातीचं बघा, समजा मी असं पहिले वजन घेतलं, इथं टाकलं, मी इथं 1 टाकला ॲटम मी नायट्रोजनचा. आता हे वजन खाली जाणार, असं एक उदाहरण पकडू. मग इथं मी काय टाकले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 असे ॲटम मी इथं, सॉरी 13 आणि 14. तर हे झालं बरोबर. म्हणजे हे काय झालं, नायट्रोजनचं अणुवस्तुमानक झालं. आता इथं जर तुम्ही पाहिलं
तर 12 गुणिले 1/12 असं. सो दॅट इज 1. म्हणजे 12 कट झाले तर येणारं किती वस्तुमान हे 1. म्हणून कार्बनला काय केलं की रेफरन्स ॲटम हा त्यांनी सिलेक्ट केला. कार्बनला रेफरन्स ॲटम. द मास ऑफ proton and one neutron on the scale of relative atomic masses as approximately 1. म्हणून कार्बन इज नाव द रेफरन्स ॲटम असं आपण त्याला म्हणू. मग इथं ॲटॉमिक मासेस त्यांनी घेतले. हा टेबल बघा, याच्यामध्ये ॲटॉमिक मास हायड्रोजनचं 1 आहे, हेलियमचं 4 आहे, लिथियमचं 7 आहे, 9, 11 कार्बन वगैरे तुम्ही बघून घ्या. याच्यामध्ये यात तुमच्या लक्षात येईल. आणि अशा पद्धतीने त्यांनी काय केलं की इतर मूलद्रव्यांची अणुवस्तुमाने शोधली. शेवटचा मुद्दा ह्याच्यात, टुडे आजच्या काळात वी हॅव हायली ॲक्युरेट मेथड्स. आता तर ते झालं, पण आज आपल्याकडं अतिशय ॲक्युरेट अशी मेथड्स आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण ही ॲटॉमिक मासेस काढू शकतो. आणि ते सुद्धा एकदम डायरेक्टली, काय रेफरन्स वगैरे वापरायची गरज नाही. इन्स्टेड ऑफ अ रिलेटिव्ह मास, युनिफाईड मास हॅज नाव बीन ॲक्सेप्टेड ॲज अ युनिट ऑफ ॲटॉमिक मास. आता आजचे जर घडीला जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला युनिफाईड मास या सिस्टीमचा वापर करावा लागतो आणि ॲटॉमिक मास जे आहे त्या ॲटमचं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतं. इट इज कॉल्ड ॲज अ डाल्टन. इट्स सिम्बॉल इज यू. म्हणजे 1 U इज इक्वल टू 1.66053904 इंटू 10⁻⁻17. मला इथं 1 मोलच्या काही संख्या दिलेल्या आहेत. जसं केळी 12 मोजल्या तर 1 डझन, 144 वह्या मोजल्या तर 1 ग्रॉस. अशा पद्धतीने तुम्हाला इथं उदाहरणं दिली आहेत. जसं 1 मोल वॉटर म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. हे अशी 1 मोलची उदाहरण दिली आहेत. तुम्हाला आता ही घरी 2 उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. ही 2 उदाहरणं आहेत. हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ द वॉटर आर देअर इन 36 ग्रॅम. तुम्हाला या सूत्राचा वापर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये नेमके 36 ग्राम वॉटरमध्ये किती मॉलिक्युल्स आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे. त्याचबरोबर H2SO4 जे आहे ॲसिड, त्याचं पण तुम्हाला ते उत्तर शोधायचं आहे.